आता मात्र अजित पवार यांनी स्वतः सुप्रिया सुळे यांना फोन केला आणि आपण घरी येत असल्याची वर्दी दिली आणि दादा पोहोचले। मित्र हो, नमस्कार। काहीही घडलं तरी राजकारणामध्ये ही चर्चा होत असते। प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं अशा चर्चांचा अर्थ लावत असतो आणि तो म्हणजे आपलाच अर्थ कसा बरोबर आहे हे पटवून देत असतो। आता बघा, ते शरद पवार हे तर कायम आणि कायम अशा कुठल्याही चर्चेच्या केंद्रस्थानी असतात, कारण त्यांच्या मनामध्ये काय चाललेलं आहे याचा थांगपत्ता कधीच कोणाला लागत नाही। राष्ट्रवादी फोडून अजित पवारांनी वेगळा रस्ता धरला तेव्हा पण अनेक जण म्हणाले की ही खेळी शरद पवार यांचीच आहे। त्यांनीच म्हणजे शरद पवारांनीच अजित पवारांना भाजपसोबत पाठवलेलं आहे। अहो बघा, हे जे संशय, ही जी शंका आहे ना, अजून देखील काही लोकांच्या मनामध्ये आहे। त्यात आता अजित पवार यांनी सहकुटुंब शरद पवारांची भेट घेतली। त्याआधी बघा, प्रफुल्ल पटेल यांनी ही भेट घेतलेली होती शरद पवारांची। अजित पवार यांनी आता जी काही शरद पवारांची जी भेट घेतली आहे ना, त्याला मात्र निमित्त होतं, म्हणजे शरद पवार यांचा वाढदिवस होता। त्या वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी भी भेट घेतलेली आहे। त्यावेळी ते म्हणाले, मी बाहेरचा नाही घरातलाच आहे, असं विधान देखील अजितदादांनी केलं। पण या भेटीवेळी अजित पवार आणि शरद पवार यांच्यात बंद दाराआड जी चर्चा झाली ना, त्या चर्चेची मात्र मोठी चर्चा होऊ लागली आहे। अजित पवारांच्या भेटीनंतर युगेंद्र पवार आणि रोहित पवार यांनी देखील पवारांचं कुटुंब एकत्र येण्याचे संकेत दिलेले आहेत। आता या भेटीचं मोठं कुतूहल निर्माण झालेलं आहे, त्याबरोबर काही प्रश्नही निर्माण झालेले आहेत। काका पुतण्यांची ही भेट होती की एक तह होता? दुभंगलेलं पवार कुटुंब पुन्हा एकत्र येतंय का? दोन्ही राष्ट्रवादी विलीन होणार का? शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए सोबत जाणार का? गद्दारांना पाडा म्हणणारे शरद पवार त्यांना स्वीकारणार का? पवारांनी भाजपला या भेटीतून संदेश दिला आहे का? अशा अनेक प्रश्नांची गर्दी झाली आहे। राष्ट्रवादीच्या फुटीनंतर वारंवार नजरानजर टाळणाऱ्या अजितदादांनी दिल्लीत पवारांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शरद पवारांची भेट घेतली। त्यामुळं ही भेट कौटुंबिक होती की याला आपल्यासाठी परतीचे दरवाजे खुले असल्याचा भाजपसाठीचा संदेश? अर्थात हे आगामी काळामध्ये स्पष्ट होणार आहे। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये एकमेकांच्या विरोधात निकराची लढाई केल्यानंतर दिल्लीतील शरद पवार आणि अजित पवार यांची ही भेट महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे। एकीकडे या भेटीमुळे पवार वाद संपल्याची, म्हणजे पवार विरुद्ध पवार हा जो संघर्ष होता तो संपला असल्याची चर्चा होत असतानाच या भेटीचा आणखीही काही अर्थ काढला जात आहे। त्याचबरोबर अनेक तर्क वितर्क देखील लावले जाऊ लागले आहेत। अजित पवार यांच्यासोबत त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, चिरंजीव पार्थ पवार, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे देखील उपस्थित होते। राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर पवार कुटुंबामध्ये कटुता आली। दरम्यानच्या 2 रक्षाबंधन आणि दिवाळी सणाला अजित पवार यांनी कुटुंबियांना भेटणं टाळलेलं होतं। त्यामुळं राजकारणामुळे या पवार कुटुंबामध्ये दुरावा निर्माण झाल्याचं कुटुंबातील लोकांनाही खटकत होतं। आता मात्र अजित पवार यांनी स्वतः सुप्रिया सुळे यांना फोन केला आणि आपण घरी येत असल्याची वर्दी दिली आणि दादा पोहोचले। शरद काकांना शुभेच्छाही दिल्या आणि त्यानंतर बंद दाराआड चर्चा झाली। काका पुतण्याच्या भेटीची चर्चा तर आहेच हो, पण दुसरीकडे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही तिकडे शरद पवार यांची भेट घेतली। एकीकडे भारतीय जनता पक्षाकडून ऑपरेशन लोटसची हालचाल सुरू असल्याचं सांगितलं जात आहे, दुसरीकडे या सगळ्या भेटी होत आहेत। उद्धव ठाकरे यांच्याही काही खासदारांनी अमित शहा, नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे। अहो कशासाठी माहीत नाही, आतली कसलीही माहिती अजून तरी बाहेर आलेली नाही। अजित पवार आणि शरद पवार यांच्यात झालेली ही भेट आणि त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे त्या दोघांमध्ये बंद दाराआड झालेली चर्चा
यामुळे मात्र संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. अनेकांच्या डोक्यात मुंग्या शिरलेल्या आहेत. मुंग्या. राजकारण नक्की कुठल्या दिशेला निघालेलं आहे हे कुणालाच समजेन असं झालं आहे. समजतही नाही. समजत नाही त्याला तर शरद पवारांचं राजकारण म्हणतात ना. बघा, तुमच्या काही लक्षात आलं तर आम्हालाही सांगा. आणि हो, आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे. धन्यवाद. पुन्हा भेटू. तोपर्यंत नमस्कार.